नमस्कार नमस्कार. मनाची गुंफी या यूट्यूब चॅनेलवर मी आशा जोशी तुमचं सर्वांसाठी मनापासून स्वागत करते. आजचा माझा अनुभव कथन आहे, त्याचं नाव आहे अमर ओम क्रिएशन्स. मला काही कोऑर्डिनेटर्सचे नंबर मिळाले होते आणि त्याच्यातला पहिला नंबर होता अमरचा. कोऑर्डिनेटर याची आधीच मला काहीच कल्पना नव्हती, पण त्यांच्यामुळे आपल्याला कामं कळतात, कुठे काय चालली आहेत, कोणती प्रोजेक्ट चालली आहेत, कोणाची चालली आहेत, कसली कामं चालली आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, हे सगळं त्यांच्यामुळे कळतं. तर असा मला अमरचा नंबर मिळाला आणि तो खूप चांगला प्रामाणिक आहे हेही मला कळलं होतं. आणि त्याचा अनुभव मी पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत घेतला आणि खरंच हे अनुभवाने अगदी पटलं. त्याच्याचमुळे कुठे कोणाची कोणती प्रोजेक्ट चालली आहेत हे मला कळत होतं. माझी रिक्वायरमेंट कुठे आहे हेही कळलं. त्याच्या ऑडिशन्स कुठे असतात त्याच्यासाठी त्याचे फोन यायचे. ऑडिशनची वेळ, लोकेशन आणि माझ्या वयामुळेच तो मला खूप मदत करायचा. कसं जायचं तेही सांगायचा आणि माझ्या कन्व्हिनियन्सप्रमाणे जर मला आत्ता जमणार नसेल तर मी कधी जाणार आहे, कुठं जाणार आहे, पुढचं लोकेशन कुठे बदललं आहे का काय, हे सगळं तो मला आपणहून सांगायचा. खूप मदत झाली मला त्याची. पूर्वी कधी त्याला फोन केला तर त्याच्या मागे फोनवर लहान बाळ रडण्याचा आवाज यायचा. आता त्याचा मुलगा मोठाही झाला असेल. तो मला माझ्या कन्व्हिनियन्सप्रमाणे ऑडिशनला पाठवायचा, कसं जायचं हेही सांगायचा आणि ऑडिशन्स व्हायच्या आणि कामं मिळाली की लगेच मात्र तो तत्परतेने सांगायचा, ताबडतोब सांगायचा फोन करून. त्यांचं बजेट काय आहे आणि रिक्वायरमेंट काय आहे, लोकेशन कुठे आहे आणि माझ्या वयामुळेच कुठे कसं जा हेही तो सांगत होता. म्हणजे वयापरत्वे मदत करण्याची तिची वृत्ती नक्कीच आहे. आणि पेमेंटच्या बाबतीत 100% गॅरंटी. कधीही त्याच्यामध्ये चालढकल होणार नाही. पेमेंट आलं की तो ताबडतोब फोन करायचा. त्याचा माणूस माझ्याकडे चेक घेऊन यायचा माझ्याच कन्व्हिनियन्सप्रमाणे आणि तो माणूस आला की तोही अमरला फोन करायचा, मी पण त्याच्याशी बोलायची आणि त्याच्या अमरचा पेमेंट त्याच्याच माणसाकडे चेकने पाठवायचे. कधी त्याच्यामध्ये चालढकल झाली नाही, कधी डिले झाला नाही, कधी पेंडिंग काम राहिलं नाही. त्यांनी मला खूप कामं दिली. त्यातल्या त्यात ॲड्सची कामं जास्त होती, पण त्यांनी जे काम एक दिलं होतं फेरारी की सवारी, त्याच्यामुळे माझा बॉलिवूडमध्ये मला एंट्री मिळाली आणि नंतर मग एका कामामुळे दुसरं काम अशी मिळत गेली. पण ते काम मला त्याच्यामुळे मिळालं. तसंच हिंदीमधल्या नीरजामध्ये ते काम मिळालं, ते त्याच्याचमुळे मिळालं. हे अमर मी कधीही विसरणार नाही, विसरूच शकत नाही, इतकं ते काम चांगलं होतं. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांचंच या लोकांचं खूप नुकसान झालं. कामं सगळी ठप्प झाली होती, कुठचीच कामं होत नव्हती. तरी सहज म्हणून मी त्याला 2-3 वेळा फोन केला. तो म्हणाला, काय करू मावशी, कुठची कामच येत नाही. अरे अमर, मी माझ्यासाठी नाही विचारत आहे,
माझ्या कामाचं आपण नंतर बघू ना, पण तू तुमची मात्र नीट काळजी घे. कुठेही काही मदत लागली तर सांग. माझ्या कामांचं आपण नंतर बघू, ते काय एवढं अडलेलं नाही. आत्तापर्यंत आम्ही फक्त फोनवर बोललो, प्रत्यक्ष कधीच भेटण्याची वेळ आली नाही. इव्हन व्हिडिओ कॉल पण मी केला नाही, कारण मला मोबाईलची सगळी ऑपरेशन नाही आहेत करायला. त्याच्यामुळे ते तेवढंच राहिलं. पण तरीही आम्ही आजही आवाजावरूनच एकमेकांना ओळखतो आणि तशी आमची खात्री आहे एकमेकांबद्दल. दुसरी कामं जी मिळाली ती एकामागून एक दुसऱ्या कामांमुळे मिळाली, आधीच्या कामांमुळे मिळाली. पण अमर, एक मात्र मी तुझा प्रामाणिकपणा, खूप मला त्याचं कौतुक आहे, जे आजकाल दिसत नाही. अमर, जे काही मला कामं दिलीस, आजही देतोस, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि हो, तू तुझ्या कामात खूप प्रामाणिक आहेस, तसाच राहा. कीप इट अप. आणि त्याच्यामुळे तुला भरपूर कामं मिळतील, मला त्याची 100% खात्री आहे. थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर यू.